सिद्धार्थ, अरे बेल वाजवायचीस ना, मी आले असते दार उघडायला. इट्स ओके. सिद्धार्थ, तुला तुला पाणी आणू का रे? हा, बरं तू तू जेवायलाच बस, ठीक आहे? हा, नकोय. सिद्धार्थ रे, असं नको करूस. हे बघ, तू जेवलास ना तर थोडं बरं वाटेल तुला. आय अंडरस्टँड, पण प्लीज. हा, मी वाढते. हा, मला काही नकोय. फक्त बस माझ्या शेजारी. Just be with me. हे बघ सिद्धार्थ, तू तू बोल तरी माझ्याशी. काय होतंय? काय झालंय का? हं? खूप एकटं वाटतंय मला. आज मावशीची औषध आणायला त्या घरी गेलो होतो मी, आणि माझं अख्खं आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर उभं राहील. निरंजन दादाने मला मारलेली मिठी, दादाचे लाड, सगळं, एव्हरीथिंग. त्या दिवशी त्याच घरात मी दादाला शेवटचा भेटलो. मला कल्पना नव्हती की ती भेट कल्पना नव्हती की ती भेट शेवटची असणार. दादा जो विचार करत होता तो चुकीचा होता. त्याच्या डोक्यात ज्या गोष्टी चालू होत्या त्या चुकीच्या होत्या. पण दादा बरोबर होता. माझा निरंजन दादा करेक्ट होता. एक गोष्ट त्याने बरोबर केली, जी गोष्ट आपण करू शकलो नसतो. पण जेव्हा दादा चुकला तेव्हा मी नव्हतो. त्याला करेक्ट करायला, त्याला समजवायला मी नव्हतो. पण ज्या गोष्टीला दादाने सुरुवात केली आहे ती गोष्ट मी अर्धवट सोडणार नाही. ती गोष्ट मी पूर्ण करणार. दादाची शेवटची इच्छा मी पूर्ण करणार. येस दादा.
अरे सिद्धार्थ, हे सगळं काय? काय म्हणजे खायला? अरे हो, पण हे इतकं सारं? हे सगळं एकाच वेळी नाही खायचं रमा. आरामात तुला वाटेल तेव्हा हळूहळू खा. अरे हो, म्हणजे मला म्हणायचं होतं की मी आता बरी आहे, मी जेवतेय व्यवस्थित, त्यामुळे सतत हॉस्पिटलचं खाऊन खाऊन कंटाळा येऊ शकतो. आय अंडरस्टँड. म्हणून आणलंय. सतत हॉस्पिटलचं खाऊन कंटाळा येतो, पण सतत हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कंटाळा नाही येत, हो ना? रमा हे बघ, नाही, मला एक गोष्ट सांग सिद्धार्थ, मी एकदम बरी आहे आता, मला काहीही नाही झालेलं आहे, तरी मला का ठेवलंयस इथे, आणि तेही इतके दिवस? अग्री. तू जे काय म्हणतेस ना मान्य आहे मला, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकतेस रमा. सो तूच मला सांग, इथून बाहेर पडल्यावर कुठे जाशील? सावरकर नगर मधल्या घरी गेलो होतो मी. निरंजन दादा आणि मावशीच्या घरी. तिथे गेल्यावर का कोणास ठाऊक, पण असं वाटलं की त्या घराचं, त्या माणसांचं देणं लागतो आपण. म्हणून मी ठरवलंय की निरंजन दादाचं वचन मी पूर्ण करणार आहे. किधर है वो औरत? वो औरत किधर है? किधर है वो औरत? बाई किधर है? अहो काय झालंय? एका का मुलाचं ओरडताय लोक हॉस्पिटलमध्ये? टॉपिक तेरे को नहीं आया है. मला फक्त ती बाई माझ्या हवाले करा. फिर मैं देखता हूं उसका क्या करने का है. कोण आहे हा? मार दिया है तू मेरे पुष्पा को. कौन कर दिया है तू मेरे पुष्पा का? कोण आहे हा माणूस? दिया है तू मेरे पुष्पा का? आणि हात कसा आला? छोडूंगा मैं तेरे को. हात कसा आला हा? सिक्युरिटी बाहेर येऊन जा याला. राईट नाव. चल चल बाहेर चल ये चल रे हॉस्पिटल चल बाहेर चल. मावशी कडक झालाय शिरा. कडक हो म्हणजे मस्त छान. काय ग तुम्ही आजकालच्या मुली कुठलेही शब्द वापरता. बघा ना. मावशी प्रियांका जर तुमच्यासारखं असं मस्त मस्त काय काय बनवायला लागली ना, तर ह्यांच्या लग्नानंतर मी तुमच्याच घरी शिफ्ट होईन. हो का? आम्ही तुला बरं घेऊन येतोय घरामध्ये. का आता घेतलंस ना, तेव्हा पण घेशील. तू येत जा ग अशी अधूनमधून. तुझ्यामुळे आज प्रियांकाला मी हसताना बघितलंय. नाही तर साखरपुड्याच्या दिवसापासून तर मावशी जाऊ देत ना, कशाला उगी जुन्या आठवणी काढायच्या. आणि मला ना तुम्हा दोघींना असं खुश बघून खूप बरं वाटतंय. येईन मी अशी अधूनमधून. मग बघा या घरात ना गुड न्यूज वर गुड न्यूज येत राहतील. ही बघा आली गुड न्यूज. चुप. हॅलो. येस बोला, प्रियांका बोलते. काय? पियू काय ग काय झालं? त्या त्या मेट्रन मेट्रन काय? त्या मेट्रन बाई त्या त्या गेल्या. गेल्या?
बोला. हा माणूस माझ्या हॉस्पिटलमध्ये येऊन आरडाओरड करत होता. अरे साहब आप भी क्या इसका बकवास सुन रहे है? मर्डर हुआ है, मर्डर, पुष्पा का मर्डर. और वो भी इसका ये रमा ने किया है, रमा ने. असाच ओरडत होता तिथे. हो सर, असाच. हाँ साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. गप्पा बस ना. शांत. हा डॉक्टर साहेब तुमचं चालू द्या. आय मीन बोला बोला. पुष्पाताईंसोबत जे काही झालं ते खरंच खूप वाईट आहे. याची मला कल्पना नव्हती अजिबात. इनफॅक्ट माझं हॉस्पिटल उभं करण्यात त्यांचा खूप मोठा हात होता. म्हणून कसं रिॲक्ट करायचं मला काही कळत नाही. काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये जे काही घडतंय, माझ्या दादाच्या बाबतीत, निरंजनच्या बाबतीत जे काही झालंय, त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये खूप टेन्शन क्रिएट झालंय. त्यात तिथे माझे पेशंट असतात जे खूप सिरियस असतात. त्यात हा माणूस येऊन तिथे गोंधळ घालतोय, माझ्या पेशंटला धमकी देत. पेशंट नाही, खूनी आहे ती, खूनी. इनफ इज इनफ. काय ते मला माहिती नाही. तिने पुष्पाचा मर्डर केला. एक मिनिट. अरे हा काय बाजार आहे का? हा? बाजार आहे का? डॉक्टर साहेब तुम्ही सांगताय त्याच्यावरूनच आपण त्याला आत टाकलंय ना. पण आता तो जे काय बोलतोय ते पण ऐकून घेतलं पाहिजे ना. इतकी वर्ष वर्धित आहे साहेब मी, पण आतापर्यंत तुमच्यासारखे टिपटॉप लोकच जास्त धरलेत मी. असो नाही, तो मुद्दा नाहीये. मुद्दा आहे की खून झालाय. मर्डर इज हॅपन. आणि यांचा मुद्दा असा आहे की तो मर्डर रमाने. पुरावा आहे का? प्रूफ? बांगड्या, प्रेताजवळच्या बांगड्या. हे अख्ख्या जगात फक्त रमा बांगड्या वापरते का? असं आम्ही कुठे बोललोय? रमाचा या सगळ्या गोष्टींशी काय संबंध नाही. जेव्हा खून झाला तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती आणि तिथून ती कुठेही गेलेली नाहीये. तुमची बायको, होणारी बायको, ती कुठे होती? मला नेमकं काय म्हणायचं? व्हॉट डू यू मीन? पुष्पाच्या मर्डरच्या आधी तुमची होणारी बायको, काय नाव तिचं? प्रियंका. प्रियंका पुष्पाच्या घरी गेली होती का? हे खरं नाही. हे खरंय. खरंय. याचे पुरावे आहेत आमच्याकडे. बोला. का प्रियंका का गेली होती? माहित नाही मला. मग माहिती करून घ्या. मर्डर केस आहे. नाही, उगाच त्यांना इथे बोलवून आत टाकून चौकशी करणं बरं नाहीये. आणि लग्नाच्या आधी असल्या फंदात तर पडूच नाही. या कळवतो तुम्हाला. हो, काय चाललंय तुमच्या हॉस्पिटलमध्ये? ती बाई खूप डेंजर असं कळतंय. अहो हीच आहे बाई ती. ही तू आधी मला सांग, तू त्या मेट्रिनताईंकडे का गेली होतीस? आणि तेही मला न सांगता. म्हणजे तू मला सांगून जातोस कुठे? वाटेल तिकडे निघून जातोस ना. मग मी तरी सांगायची काय गरज आहे? प्रियांका, यू नो इट, दॅट्स नॉट द पॉइंट. दॅट इज द पॉइंट. तुझं सगळं बरोबर, माझे सगळे मुद्दे, सगळे पॉइंट चुकीचे. ग्रेट. अरे तुम्ही दोघ जण भांडू नकात रे. तू थांब ग मावशी. हिला गोष्टींचा सिरियसनेस कळत नाही. ज्या बाईचा खून झाला त्या बाईच्या घरी माझी होणारी बायको जाऊन येते आणि ही गोष्ट मला माहित नाही, पण त्या पोलिसाला माहित. मी त्याच्यासमोर स्पीचलेस झालो होतो, माहितीये का तुला? ओके फाईन, मी गेले होते तिच्या घरी. पण तुला माहितीये ती काय म्हणत होती? ती म्हणत होती की तिच्या जीवाला धोका आहे सिद्धार्थ, त्या रमामुळे. अगेन द सेम नॉनसेन्स. हे बघ, सुरुवातीला मी पण विश्वास नाही ठेवला, पण बघ आता काय झालंय ते. तुझं काय म्हणणं आहे प्रियंका? हे सगळं तिने केलंय? रमाने तिचा खून केलाय? यु नो व्हॉट, मला माहित होतं तुला हे काहीच पटणार नाही म्हणून मी सांगत नव्हते. नाव यू गेट द पॉइंट. आता कोणाचंच पटेन असं झालं. कोणावरच विश्वास राहिला नाही माझा. मला कळत नाही की का सगळे हात धुवून रमाच्या मागे लागलेत. असं काय केलंय तिने?
तिने जे काही केलंय ते मी भोगलंय. माझा एकुलता एक मुलगा गमावलाय मी. अरे त्याने जी चूक केली ती तू करू नकोस. मावशी मी चूक करत नाहीये, उलट चूक सुधारतोय. हे तुम्हाला कळत नाहीये. तिचा पास्ट शोधल्याशिवाय तुम्हाला काय आणि मला काय, कोणालाही काही कळणार नाहीये खरं काय ते. आणि ते मी शोधून सगळ्यांसमोर आणणार. सिद्धार्थ, रमा, इथे का बसलीस? तुलाच भेटायला थांबले होते. का? तुला असं अचानक का भेटायचं होतं मला? आपला प्रवास इथेच संपला असं नाही म्हणणार मी, कारण आपलं काहीतरी जन्मजन्मांतरीचं नातं आहे. पण माझ्या आयुष्याच्या या खडतर वळणावर तू माझी साथ दिलीस, त्याबद्दल मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. काय बोलतेस रमा? असं फिलॉसॉफिकल किंवा गोड्यात बोलू नकोस माझ्याशी. तुला जे काय बोलायचंय स्पष्ट बोल. मी हॉस्पिटल सोडून जाते. ते तू ठरवणार नाहीस. आज ना उद्या तुला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे सिद्धार्थ. हॉस्पिटलमध्ये मी कुणालाच नकोय रे. आणि माझ्या इथे असण्यामुळे तुझ्या या सोन्यासारख्या हॉस्पिटलची बदनामी होती. आणि यात तुझी काहीच चूक नाहीये. ज्या व्यक्तीची चूक आहे ती शिक्षा भोगायला तयार आहे ना. जाऊ दे मला. रमा, तुला परत सांगतोय, तू माझी जबाबदारी आहेस. आणि तुझ्या बाबतीतला प्रत्येक निर्णय मी घेणार आहे, तू नाही. मग काय आहे तुझा निर्णय? आले. सिद्धार्थ, अरे काय लहान मुलासारखं भांडता रे? आलास ना परत?